नमस्कार, मी आहे नंदिनी चपाती सप्लायर्स. म्हणजे माझ्या बिझनेसचं नाव आहे ते. मला आलेली आहे 40 चपातीची ऑर्डर. त्याच्यामुळे मी कणिक तिळती आहे. जसं जसं आपल्या हातात बसेल तसं तेवढं तेवढं कणिक मळत मळत जायचं. एकदम एकखट्टी कणिक मळायचा प्रयत्न करायचा नाही. ते कणिक व्यवस्थित मुरलं जात नाही आणि व्यवस्थित मळलं जात नाही. प्रत्येक कणिकला, प्रत्येक पिठाला आपला हात लागला पाहिजे, म्हणजे मालिश झाली पाहिजे, तर ती पोळी सॉफ्ट येते बरं का. हाताला लागलेलं पीठ ही नुसतं सुक्या पिठाने घेऊन पीठ काढून घ्यायचं आणि असं व्यवस्थित मळत मळत जायचं आहे. मी माझ्या किचन वट्ट्यावरच मळते. 2-3 पाण्याने किचन वट्टा वापरायच्या पाण्याने आणि पियाच्या पाण्यानेही धुवून घेतलेला आहे बरं का. कारण की कणिकला कसं खालून पण व्यवस्थित प्रेशर आलं पाहिजे आणि वरतूनही आपल्याला हाताने मालिश करायचं प्रेशर लागला पाहिजे ना. पोळी सॉफ्ट व्हायचं कारण एकच आहे, मालिशवर. सगळ्या गोष्टी मालिशवर आहे. जेवढं तुम्ही कणिकचं मालिश करणार आणि कणिक व्यवस्थित मळणार ना, तेव्हाच ती पोळी व्यवस्थित येईल. त्याच्यासाठी सुरुवातीला मेहनत करावं लागते. कणिक व्यवस्थित झालेलं आहे बघा. हाताचं असं साईज घेऊन त्यानुसार मी गोळे तोडत गेलेली आहे बघा. असे उंडे असे तोडत गेलेली आहे मी काय पोळ्या म्हणजे चपाती, आमच्याकडे पोळ्या म्हणतात जळगावला, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं मी पोळ्या करणार आहे. चपाती, अशा चपातीचे उंडे करत गेलेले आहे मी. सुक्क पीठ घेते ताटामध्ये. तवा गरम होत आहे. आता चपाती करायला स्टार्ट. आपल्या हाताच्या अंदाजानुसार चपाती करायची. तेल लावायचं, फोल्ड करायचं, परत फोल्ड करायचं, कोरडं पीठ घ्यायचं, चपाती लाटत जायचं. गव्हाचं वगैरे काही येतं ना दळणामध्ये, दळण मी घरीच करते बरं का, बाहेर देत नाही. माझ्याकडे छोटीशी घरगुती गिरण आहे. थोडासा मोबाईल इकडे सरकला गेल्याबरोबर तसं तो दिसतो बरं का व्हिडिओमध्ये. समजून घ्या जरा तुम्ही मला. चपाती झालेली आहे. ही माझी सुरुवात आहे बरं का व्हिडिओ करायची. आता मला तुम्ही सपोर्ट करा. जसं जसं चपातीचा बिझनेस माझा पुढे पुढे जात आहे, तसेच मला ऑर्डर मिळत जातील, तसं तुम्हाला मी शेअर करत जाईन बरं का. चपाती एकीकडे चपाती होत आहे, दुसरीकडे चपाती लाटत आहे. चपाती जशी व्हायला लागली तशी लगेच वरतून तेल वगैरे लावायचं. कशी होती चपाती? छान होती ना. पहिली चपाती झालेली आहे माझी. तसंच आपल्या हाताच्या अंदाजानुसार कमी जास्त चपातीचा उंडा लागला की तो थोडासा साईडला काढून ठेवायचा. छान होते ना चपाती? मला येते ना चपाती? हां, आणि कोणाला चपाती वगैरे पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी राहते पुण्याला, हडपसर फुरसुंगी इथे. कोण ऑफिसमध्ये जॉब करत असेल, 5-6 मित्र असतील, त्यांना चपाती लागत असेल, त्यांच्या वेळेनुसार रॅपिडो करते. नाहीतर मग तुमची यायची सोय असेल तर येऊन घरी घेऊन जा. आणि अशी पण नाही की मी चपात्या करून ठेवते आणि तुम्हाला चपात्या देणार आहे. तुमचा फोन आल्यावर तुमचं टायमिंग विचारूनच मी चपात्या करायला घेते बरं का. जणू करून तुम्ही चपाती घरून मागवलेली आहे, घरची चपाती आहे असं तुम्हाला जाणवलं पाहिजे खाताना. आणि जे तुम्ही बघताय ना चपाती, तशीच मी चपाती करते बरं का. मोबाईल व्हिडिओमध्ये दिसतंय वेगळं आणि देते वेगळं, तसं नाही काही. आणि हॉटेल लाईनची चपाती देत नाही बरं का मी. माझ्या कस्टमरला, माझ्या ओळखीच्या मंडळींना, जेही माझ्या ग्रुपमध्ये आहेत. आता मी चपातीचा बिझनेस माझा 2017 आहे, पण मी व्हिडिओ काही करत नव्हती. आता मी व्हिडिओ करायला लागलेले आहे बघा. मला तुम्ही सपोर्ट करा. आणि ज्यांना गरज आहे चपातीची घरगुती, ज्यांना भेटत नाही, त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ प्लीज पोचवा. आपले गहू पण चांगले असतात. MP लोकल गहू वापरते मी. चपाती होत आहे, चपाती होत आलेल्या आहेत माझ्या. मी आता 30 उंडे करून घेतलेले आहेत. 10 उंडे माझे बाकी आहेत बरं का. मला अर्धा तासात 11:30ला चपाती घेणारे ते भाऊ येणार आहेत. त्यांनी मला 40 चपाती ऑर्डर दिली आहे. ते अर्धा तासात माझ्या 40 चपात्या होतातच. त्या टायमिंगनुसारच मी चपाती लाटायला घेतलेल्या आहेत. तुम्हाला अजून काही चपातीबद्दल माहिती वगैरे पाहिजे असेल ना, तर मला फोन करा बरं का. व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये माझा नंबर आणि मी चपाती कुठून देते तो ॲड्रेससुद्धा आहे. तुम्हाला किती चपात्या पाहिजे तेवढ्या चपात्या मी देऊ शकते. 500, 1000
काय तुमची क्वांटिटी असेल ते मला सांगा. चपातीचे रेट कमी जास्त होतात बरं का, असं नाही की फिक्स रेट आहे म्हणून. पण क्वालिटी फिक्स राहील बरं का. तुम्ही म्हणा चपाती रेट फिक्स नसले तरी पण क्वालिटी फिक्स आहे आपली. चपाती जी दिसते तीच तुम्हाला देणार आणि जेवढी चांगली चपाती देता येईल तेवढी माझा प्रयत्न चालू असतो बरं का. अजून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कसं काय लागते तुम्ही मला शेअर करू शकता तुमचे अनुभव. कशी वाटते माझी चपाती मला प्लीज कमेंटमध्ये सांगा बरं का. हां, आणि तुमचा समजा जे एकत्र मुलं एकत्र माणसं मिळून कामं करतात, काही ग्रुप असेल, तुम्हाला जेवण पाहिजे असेल, नुसती चपाती भाजी पाहिजे असेल, काही तुमचं जेवणाबद्दल पूर्ण टिफिन पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता बरं का. असं नाही की माझ्या चपात्याचा बिझनेस आहे तुम्ही जेवण देणार नाही, तेही देणार. फक्त एवढंच की माझं लोकेशन आणि तुमचं लोकेशन मॅच व्हायला पाहिजे, तेवढंच मी फक्त अंतर बघणार आहे आणि तिथून रेट ठरणार आहे. पण घरगुती असं मेस टाईप देणार नाही की वरण भात भाजी चपाती. तुम्हाला नुसती भाजी चपाती, नुसतं वाटणची भाजी आणि चपाती जरी पाहिजे असेल तेही सुद्धा मिळेल बरं का. तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जी भाजी पहिले डबा ठरवायच्या अगोदर मी विचारून घेते तुम्हाला भाजी कोणती पाहिजे, कशी पाहिजे, कोणती भाजी तुम्ही खात नाही त्यानुसार भाजी बनवली जाते. असं नाही की माझं मेनू फिक्स आहे, मी याच भाज्या करते त्याच भाज्या करते, नाही. जो टिफिन लावतो त्या माणसानुसार त्या व्यक्तीनुसारच भाजी ठरवली जाते आणि त्यानुसारच भाजी केली जाते. तिखट असू द्या या शेंगदाण्याच्या कुटाची भाजी असू द्या. झालेल्या आहेत माझ्या चपात्या बघा. हे झालेलं आहे पार्सल. बाय बाय. मला कमेंट करा बरं का.